चला, सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन बॅचमध्ये द्रोणाचार्य. सगळ्यांना जय हिंद. अपेक्षा करतो सगळ्यांना माझा आवाज येत असेल. वेलकम प्रशांत पाटील सर. अरे वा. दुर्गेश पांडुरंग, वेलकम वेलकम सर. अपेक्षा करतोय आता जे विद्यार्थी या ठिकाणी जॉईन झालेले आहेत त्या सगळ्यांना सांगू इच्छितो की द्रोणाचार्य नावाची जी बॅच आहे, ज्या बॅचमधून आता सध्या आपण लाईव्ह गेलेलो आहोत. ठीक आहे. आता जी स्टार्टअप झालेला आहे आपल्या लेक्चर्सचा, त्या स्टार्टअपचा एकच उद्देश असणार आहे, तो म्हणजे द्रोणाचार्यमधून तुम्हाला एक 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 पॉईंट सगळे कव्हर करून देणे. काही विद्यार्थ्यांच्या मनात आणखी संभ्रम आहे, त्यात नवीन आन्सर की आलेली आहे. या नवीन आन्सर कीमुळे सुद्धा बरेचशा लोकांचे संभ्रम निर्माण झालेले आहेत की सर आता स्कोअर वाढतोय, म्हणजे कदाचित किती कट ऑफ लागेल. तर मी तुम्हाला आधीच सांगितले 34 टू 32. ठीक आहे. 34 ते 32 यामध्ये जे असलेले विद्यार्थी आहेत त्यातल्या त्यात 34च्या पुढे असलेले विद्यार्थी सगळ्यांनी ग्रीन झोनमध्ये कन्सिडर करून घ्या स्वतःला. आणि जे 34 पर्यंत जे विद्यार्थी आहेत ह्या 34च्या मागे असलेले म्हणजे 31 ते 34 मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांनी थोडं ऑरेंज झोनमध्ये तुम्ही आहात. पण तुम्ही आता अभ्यास करायचा की नाही करायचा हा सर्व्हिस तुमचा डिसिजन आहे. कारण की एकदा तुम्ही अभ्यासातून बाहेर पडले तर मग बाहेरच पडले, मग तुम्ही डायरेक्ट 1 ते 1.5 वर्षानंतर ज्यावेळेस एक्झाम्स येतील त्यावेळेस मग तुम्ही अभ्यासाला लागाल. ओके. ती ही फॉर्मॅलिटीज करण्यापेक्षा तुम्ही जर आतापासून 7-8 ठेवलं, मी तुमच्या सोबतच आहे, तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल आणि तुम्ही वर्कआउट करू शकता. राईट. येस, बरेचशा लोकांचे मेसेजेस येत आहेत. सो सगळ्यात पहिले सगळ्यांना एक सांगेल की आज आपलं इंट्रोडक्शन आहे आपल्याला भारतीय राज्य घटनेमध्ये. ओके. काय नक्की शिकायचं आहे आणि भारतीय राज्य घटनेचे पार्ट्स कसे आहेत हा भाग आपल्याला आज समजून घ्यायचा आहे. राईट. चल. सो आता त्यानुसार सगळ्यात प्रथम आपला मेन जो फोकस असणार आहे तो म्हणजे राज्यघटनेचे भाग. सगळ्यांना माहितीच आहे की भारतीय राज्यघटना ही 26 नोव्हेंबर 1949 ला स्वीकृत झाली. किती? तर 26 नोव्हेंबर 1949 घटना समितीने ला स्वीकार केली. हा जो दिनांक आहे हा दिनांक लक्षात ठेवायचा आहे. घटना समितीने तर स्वीकारली, परंतु या घटना समितीने स्वीकारत असताना ही गोष्ट क्लिअर केली होती की आपल्या भारतीय राज्यघटनेचा जो काही सरनामा आहे, म्हणजे घटना स्वीकारत असताना सगळ्यात पहिले तर आपल्या मूळ घटनेला स्वीकारलं होतं, म्हणजे कलम 1 पासून तर 395 कलमापर्यंत. कलम 1 ते 395 कलमापर्यंत आपली जी राज्यघटना आहे तिला पूर्ण स्वीकार केली होती. आणि ही स्वीकारल्यानंतर आपल्या घटनेचा जो सरनामा आहे हा सरनामा स्वीकारला होता. सगळ्यात तर पहिले कलम 1 ते 395 स्वीकारले, त्यानंतर घटनेचा सरनामा स्वीकारला. मग तुम्ही म्हणा सर घटनेचा सरनामा सुद्धा आपल्या सिलेबसला आहे का? तर लक्षात घ्या, भारतीय राज्यघटना दिलेली आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, आणि सर्वोच्च न्यायालयाने 1985, 96, 73 या काळात सांगितलेलं आहे की सरनामा हा सुद्धा आपल्या भारतीय राज्यघटनेचा भाग आहे. आणि जर भारतीय राज्यघटनेचा जर भाग आहे आपला सरनामा, तर तुम्हाला ऑब्व्हियसली सरनाम्यापासूनच स्टार्ट करायचं आहे. म्हणजे आपलं समजून चला की आजचं जे इंट्रोडक्शन आहे ते राज्यघटनेच्या भागांवरती इंट्रोडक्शन आहे. म्हणजे तुम्हाला पटापट सगळ्या गोष्टी कव्हर करायच्या. आणखी एक गोष्ट, तुम्हाला राज्यघटनेसाठी कुठल्याही बुक्स घ्यायची गरज नाही. तुम्हाला मी सगळ्या काही गोष्टी रेडीमेड देऊन देईल. राईट. तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायची गरज नाहीये. खूप काही महत्त्वाचे कलम वगैरे करत बसायचं नाहीये, किंवा खूप काही
पार्ट तुम्हाला कव्हर करायचा नाही, तुम्हाला एकदम सोप्या सिंपल भाषेमध्ये मी तुम्हाला राज्यघटना कव्हर करून देण्याचा प्रयत्न करणार आहे, अगदी सोप्या भाषेत. म्हणजे हे पुढच्या एक 35 ते 40 लेक्चर्समध्ये तुम्हाला भारतीय राज्यघटनेचा सगळा भाग या ठिकाणी मी कव्हर करून देईल. आणि स्पेशली राज्यघटनेचं जे लेक्चर असणार आहे ते आपलं एकदम लेट नाईटला असणार आहे, एकदम स्टार्टिंगला नसणार आहे. स्टार्टिंगला तुमचे जे 2 ॲक्ट आहेत त्यातला एक आहे IPC आणि त्यानंतर आहे मायनर ॲक्ट. आणि मायनर ॲक्ट पण मी एकदम सोपे सुरुवातीला घेतोय, एकदम पहिल्या ॲक्टपासून तर अगदी शेवट 19व्या ॲक्टपर्यंत तसं करत नाहीये, कारण की कुठल्या ॲक्टचा कुठल्या ॲक्टबरोबर संबंध नाही, सगळे ॲक्ट्स वेगवेगळे आहेत. त्यामुळे आधी पहिले आपण सोपे छोटे जर ॲक्ट उरकून घेतले तर आपल्या मनावरचं जे एक बोधरेशन आहे ते कम्प्लिटली कमी होतं आणि तुम्हाला एक अभ्यास केल्यासारखा पण फील येईल की चला आपला या आठवड्यामध्ये अभ्यास चांगला झालाय, या आठवड्यामध्ये चांगला झालाय, या आठवड्यामध्ये चांगला झालाय. सेकंड गोष्ट, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया नावाचं जे जर जमलं तर अशी छोटी पुस्तकं मिळतात बघा बाजारात, जे की प्युअरली कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया छापलेलं आहे. अशी पुस्तकं जर एखादं छोटं मिळालं तुमच्याकडे तर ते नक्की घेऊन घ्या. एक छोटं पुस्तक तुमच्याकडे अपेक्षित आहे, परंतु या पुस्तकातल्या कलमांना एकदम सोप्या भाषेत मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगायचा प्रयत्न करणार आहे आणि अत्यंत मोजक्या आणि महत्त्वाच्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करेल. PPT तर तुम्हाला भेटतीलच, त्यात काय वाद नाही, परंतु एक सगळ्यात महत्त्वाची जे बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खंत आहे की सर हे तर सगळं तुम्ही देणार आहे बरोबर आहे, पण ह्या सगळ्या गोष्टी यूट्यूबवरती टाकाल की कसं? तर बघा, यूट्यूबवरती फक्त प्रत्येक ॲक्टचं मी इंट्रोडक्शन टाकून देईल, बाकी मी यूट्यूबवरती काही देणार नाही आहे. जसं मी पूर्वपरीक्षेला बऱ्याचशा गोष्टी मी दिल्या होत्या, कारण की आता कसं आहे, आता सिरियस कॅन्डिडेट असतील, तर सिरियस कॅन्डिडेट असल्यानंतर माझा पण एक प्रयत्न हाच असणार आहे की जो सिरियस आहे त्याला त्याची व्हॅल्यू कळली पाहिजे आणि तो व्हॅल्युएबल व्यक्ती आपल्या व्हॅल्युएबल क्लासला आला पण पाहिजे. हा माझा एक प्रमाणे उद्देश आहे. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनात आता एक असतो एक प्रश्न की सर आम्ही या ठिकाणी होतो म्हणून आमचे अबव 40 मार्क्स आले, बाकीचे लोक नव्हते, आम्ही सांगत होतो बऱ्याचशा लोकांना की या म्हणून, पण तुम्ही येत नव्हतं. आता अशी एक कंडिशन आहे की आता सगळ्यांनाच यायचं. मी एकच सांगेल की ज्या विद्यार्थ्याला या ठिकाणी यायचंय त्या विद्यार्थ्याला हे आमचे दरवाजे ओपन आहेत. त्यांनी फक्त ओके हा जो आपला ॲप आहे त्या ॲपवरती तुम्ही सांगायचा प्रयत्न करा तुमच्या मित्रमंडळींना. आणि आता तर की आलेली आहे, काही लोकांचे खूप 3-4 क्वेश्चन्स म्हणजे वाढलेले आहेत. सो ऑब्व्हियसली कट ऑफचा पण जो रेंज आहे तो कमी जास्त होईल. तर मी एकच सांगेल 34 ज्याला मार्क आहेत तो एकदम ग्रीन झोनमध्ये, परफेक्टली ग्रीन झोनमध्ये. ज्याला 33, 32 असे मार्क्स आहेत तो ऑरेंज झोनमध्ये, आणि जो अगदी 30च्या खाली आहे त्याने अगदी रेड लिस्टमध्ये समजायचं स्वतःला, कारण की एवढा कमी कट ऑफ लागणार नाही. आणि कट ऑफ लागण्याचे 3 कंडिशन्स मी कालपासून सांगतो यूट्यूबला, तर तुम्ही ते पाहून घ्या. असो, आपल्याला त्यामध्ये आता जास्त इन्व्हॉल्वमेंट करायची नाही. आता आपल्याला कॉन्सन्ट्रेशन आपल्या शिक्षणावरती आणि टीचिंगवरती आपण देऊ, तेवढा मी एक प्रयत्न नक्की करेल. तर आज आपल्याला बघायचे आहेत भारतीय राज्यघटनेचे 25 भाग. हे नक्की भारतीय राज्यघटनेत 25 भाग किती आहेत आणि आपल्याला या 25 भागांपैकी किती भाग आपल्याला महत्वाचे. तर बघा, ज्यावेळेस भारतीय राज्यघटना स्वीकारली गेली त्यावेळेस आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये फक्त आणि फक्त किती भाग होते, तर 22 भाग होते. ओके, आणि 395 कलमे आणि 8 परिशिष्ट होती. एकदम सिंपल. आता ह्या 22 भागाचे हळूहळू 25 भाग झाले. या 22 भागाचे 25 भाग झाले. आता ते कसे झाले, काय झाले, ह्याचीच आपल्याला एक स्टोरी थोडीशी आपल्याला नीट समजून घ्यायची. तर आपल्या भारतीय राज्यघटनेला स्वीकार केलं 26 नोव्हेंबर 1949 आणि भारतीय राज्यघटना अंमलात आणायचं ठरवलं 26 जानेवारी. कधी, तर 26 जानेवारी 1950 हा दिवस, 26 जानेवारी हा दिवस आपला 1930 मध्ये रावी नदीच्या किनारी आपण एक स्वातंत्र्य दिन म्हणून घोषित केला होता. 1930 पंडित जवाहरलाल नेहरू त्यावेळेस लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि त्या ठिकाणी एक औचित्य साधलं, त्याच दिवसाचं एक औचित्य साधून 1950 आपण 26 जानेवारी हे दिवस फिक्स केला. तर 26 जानेवारीला आपण ज्यावेळेस फिक्स करतो ओके, त्यावेळेस कुठे ना कुठेतरी त्यावरती क्वेश्चन्स टार्गेट येऊ शकतो, कारण की ह्याची अंमलबजावणी म्हणजे तिथून ती सुरू झाली. भारतीय राज्यघटना तिथून स्टार्ट झाली. 26 जानेवारी 1950 पासून अंमलबजावणी सुरू. आता ज्यावेळेस अंमलबजावणी सुरू झाली तर भारतीय राज्यघटनेचा जो भाग 1 आहे, या भाग 1 मध्ये जो भारतीय राज्यघटनेचा भाग 1 आहे, या भारतीय राज्यघटनेच्या भागामध्ये संघराज्य
व त्याचे राज्यक्षेत्र. संघराज्य व त्याचे राज्य क्षेत्र या संदर्भातल्या तरतुदी कलम 1 ते 4 दरम्यान आहेत. यामध्ये तुम्हाला फक्त 1 ते 3च कलम कामाची आहेत, बाकी 4था कलम काही कामाचं नाहीये. 395 कलम तुमच्या सिलेबसला आहेत. बरेचसे लोक घाबरलेले असतात राज्यघटनेला. 395 कलम आहेत, 395 कलम आहेत. काळजी करू नका, हे एकदम सोपं आणि एकदम साधं सिंपल राहतं. ओके, त्याच्यामुळं 395 कलमांपैकी आपल्याला फक्त शिकायचे ते 150 कलम शिकायचे. टेन्शन घेऊ नका त्याचं. फक्त कसं आहे, आपल्याला हे भाग लक्षात असणं गरजेचं आहे, कारण की कधी कधी या भागांवरती जोडायला लावासारखे क्वेश्चन आजकाल टार्गेट होऊ शकतात. तर भाग 1 संघराज्य व त्याचे कार्यक्षेत्र. ठीक आहे, याच्यामध्ये भारत नक्की काय आहे, भारताचं क्षेत्र नक्की कसं आहे, भारताच्या आजूबाजूचा प्रदेश कसा असतो, किंवा भारतामध्ये नक्की कोण आहे, आपल्याकडे राज्य आहे, केंद्रशासित प्रदेश आहे, आणि आणखी तिसरं काय. मग हे विचारलं जाईल की तिसरं काय असतं. आपल्याकडे केंद्रशासित प्रदेश, राज्य यांनी मिळून भारत तयार झाला. पण आणखी एक तिसरा पॉईंट आहे, म्हणजे भारताने अधिशासित केलेले किंवा भारताने मिळवलेले परदेशी जामीन किंवा परदेशी जागा, ह्या सुद्धा त्यामध्ये येतात. मग कलम 1 मध्ये काय आहे, कलम 2 मध्ये काय आहे. तर कलम 2 मध्ये बाहेरून एखादा राज्य ऍड करणं, एखाद्या परकीय जमिनीला आपल्या भारतात आणणं, हे कलम 2 मध्ये. तर कलम 3 मध्ये एखाद्या राज्याला फोडणं, जसं आंध्र प्रदेश तेलंगणा वेगळं झालं, तसंच मुंबई प्रदेशाचं म्हणजे महाराष्ट्र वेगळं झालं, गुजरात वेगळं झालं. राज्याचे फोडाफोडीची जी कामं आहेत राज्याची, किंवा आपल्या भारताच्या अंतर्गत नकाशा जो बदलण्याचं काम आहे, हे कलम 3 मध्ये. पण कलम 2 मध्ये भारताच्या बाहेरच असलेल्या एखाद्या परकीय भूमीला आपल्या भारतात आणणे आणि त्याला आणून त्याला ऍडमिट करणे, त्या गोष्टी कलम 2 मध्ये. तर हे कलम 1, 2, 3 खूप भारी आहेत आणि याच्यावरती क्वेश्चन्स टार्गेट होतात. राईट. बघा, सगळ्यात पहिले तर आपल्याला बघायचं आहे सरनामा. उद्या आपण सरनामा पाहतोय. आपण स्टार्टिंगच सरनाम्यापासून करू, कारण की तो एक मानाचा भाग आहे. राईट. आपण काय करतोय, एक सरनामा. मग आता जो सरनामा आहे, ओके, हा जो सरनामा आहे, या सरनाम्याच्या अँगलनं आपण जायचा थोडासा प्रयत्न करू. उद्या सरनामा, त्यानंतर आपण भागांवरती येण्याचा प्रयत्न करू. तर संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र कलम 1 ते 4. त्यानंतर भाग 2, यामध्ये नागरिकत्वाची तरतूद आहे. ओके, कशाची तरतूद आहे, नागरिकत्वाची तरतूद आहे. लक्षात, नागरिकत्वाची तरतूद. आता हे जे नागरिकत्व आहे, या नागरिकत्वाद्वारे, ठीक आहे, कलम 5 ते 11, कलम 5 ते 11 ही तरतूद या ठिकाणी दिलेली आहे. यामध्ये भारतीय नागरिक कोण असतो, परदेशातून आलेला नागरिक भारतीय होऊ शकतो का, किंवा आपल्या भारतातून बाहेर गेलेला बाहेरचं एखादा नागरिकत्व स्वीकारलं तर जातं का. मग भारतातून पाकिस्तानात गेलेला, पाकिस्तानातून आपल्या भारतात आलेला तो नागरिक होऊ शकतो का, आणि तो कधी गेला तर कधी आला, या सगळ्या गोष्टींचा एक लेखाजोखा या नागरिकत्वाच्या तरतुदीमध्ये कलम 5 ते 11 मध्ये आहे. मग नागरिकत्वाबद्दलचे कायदे कोण बनवतं, कुणाला अधिकार दिलेला आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याच्यामुळं कलम 5 ते 11 मध्ये नागरिकत्वाच्या तरतुदी आहेत. त्यानंतर भाग 3, त्यानंतर भाग 3 यामध्ये दिलेले आहेत मूलभूत हक्क. मूलभूत हक्काचं जे कलम आहे, हे कलम आहे 12 ते 35. या 12 ते 35 मध्ये जवळपास 6 महत्वाची अशी मूलभूत हक्क दिलेली आहे. 6 हक्कांचा भाग दिलेला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुमचा सगळ्यात जो आयडियल पॉइंट आहे आयोगाचा विचारण्याचा, तो हाच आहे. भाग 3 मूलभूत हक्कांवरती क्वेश्चन भरपूर सारे येतात. त्यानंतर येतं राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. भाग 4 राज्य धोरणाची तत्वे, ज्यामध्ये कलम 36 ते 51, कलम 36 ते 51 राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे.
ही जी राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आहेत, मग हे कुठलं राज्य? घटक राज्य का? आपलं महाराष्ट्र राज्य, गुजरात राज्य, गोवा राज्य, असली राज्य का? नाही. मग या राज्यामध्ये काय येतं? भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल 12 आणि भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल 36 यांच्यामध्ये राज्य या कन्सेप्टची व्याख्या दिलेली. 12 आणि 36 मध्ये कशाची व्याख्या दिली? राज्य. राज्यात नक्की कोण येतं? राज्यामध्ये केंद्र सरकार, आपली लोकसभा, राज्यसभेचे जे काही सदस्य आहेत ते, कार्यकारी मंडळ. मग राज्य या कन्सेप्टमध्ये राज्याची पण सेम कार्यकारी मंडळ, राज्य या कन्सेप्टमध्ये पंचायत राजच्या सगळ्या बॉडीज, राज्य या कन्सेप्टमध्ये सरकारी कंपन्या, या सगळ्या गोष्टी येतात. मग ह्या कोणत्या कोणत्या येतात, कोणत्या कोणत्या नाही येत, यावरती सुद्धा क्वेश्चन्स टार्गेट होऊ शकतात. तसंच भारतीय राज्यघटनेच्या कलम 13 मध्ये न्यायिक पुनर्विलोकनाचं तत्व आहे. मग हेच न्यायिक पुनर्विलोकनाचं तत्व मूलभूत हक्कांना आहे. म्हणजे मूलभूत हक्क जर भंग झाले तर तुम्हाला न्यायालयात जाता येतं. पण जर तुमचे राज्य धोरणाचे तत्व, मार्गदर्शक तत्व जर भंग झाली तर तुम्हाला यांच्या विरुद्ध किंवा हे मिळवण्यासाठी, हे तुम्हाला न्यायिक अधिकाराद्वारे प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला न्यायालयात जाता येत नाही. मग ह्या दोघां गोष्टींवरती काय तुम्हाला मोठ्या प्रमाणात एक फरक असतो. तो फरक तुम्हाला काय करायचा आहे? समजून घ्यायचा आहे. भाग 4, या भाग 4 मध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत. कलम 36 ते 51. हे पॉइंट्स लक्षात ठेवा. या दोघांमध्ये नक्की श्रेष्ठ कोण, याच्यावरती पण एक वाद झाला होता. त्याच्यावरती तर इंदिरा गांधींचे लय भारी भारी केसेस आहेत. त्याच्यात नक्की काय झालं होतं? आर्टिकल 31 म्हणजे मूलभूत हक्कामध्ये आणि मार्गदर्शक तत्वांमध्ये नक्की श्रेष्ठ कोण, असा पण एक वाद मोठा गाजला होता. मग त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयाचे खूप मोठे मोठे आणि चांगल्या पद्धतीचे निवाडे आहेत. आणि ते पण तुम्हाला विचार घ्यायचे आहेत. कारण की मी परत एकदा सांगतो, 51 कलमापर्यंत, म्हणजे ह्या स्लाइडवरती जे तुम्हाला दिसतंय, या स्लाइडवरती दिसणारी प्रत्येक गोष्ट तुमच्या खूप कामाची, आणि यावरतीच तुम्हाला 15 पैकी 5 प्रश्न राहतात. हेच 51 कलम, यापैकीच तुम्हाला 15 पैकी 5 प्रश्न राहणार. आणि हे सगळे 5 प्रश्न तुम्हाला अगदी जर तुमच्या प्रीलाच जर राज्यसेवेचा अँगल विचारलाय तर तुमच्या मेन्सला कसला विचारला जाईल हा विचार करा. ठीक आहे. आणि मी तुम्हाला घाबरत नाहीये खरं सांगायचं तर, पण तुम्हाला मी रियालिटी पहिल्या दिवसापासून दाखवत होतो. मी पूर्व परीक्षेला पण हेच सांगायचा प्रयत्न करत होतो की रियालिटीमध्ये राहा. ओके, वास्तवात जगा. जेवढं तुम्ही वास्तवात जगाल तेवढं तुम्ही बेस्ट काम कराल. आणि ज्यावेळेस मी शिकवायला सुरुवात करतोय किंवा मी जर ऑनलाईन येतोय तर याचा अर्थ असाच आहे की मी वास्तवाशी एकरूप झालेला माणूस आहे. आणि मी गेल्या 13-14 वर्षापासून विद्यार्थ्यांना ज्यावेळेस घडवतोय त्यावेळेस मी त्यांच्याशी कधीच असं चुकीच्या गोष्टी त्यांना कधी सांगणार नाही, किंवा त्यातनं माझा काही फायदा आहे का, मला ऍडमिशन जास्त भेटतील का, किंवा त्यासाठीच मी कट ऑफ कमी सांगतोय का, नाही. त्याच्यामागे खूप अभ्यास असतो, विचार करणार. मी तुमचा बराचसा विचार केलेला आहे, फक्त घ्यायचं म्हणून नाही घेत मी क्लासेस. बराचसा बेसिक गोष्टीपासून विचार केलेला आहे. तर त्याच्याच आजूबाजूला सगळ्या गोष्टी विचारातून घेऊनच मी तुम्हाला सांगतोय. आणि त्याच्यातलाच एक भाग म्हणजे जो आज मी तुम्हाला शिकवायला सुरुवात केली डायरेक्ट, की बाबा तुम्ही आता विचार करा, यायचं की नाही यायचं हा तुमचा प्रश्न. परंतु मला एक वाटतं की मला पुढच्या 3-4 महिन्यात जर परीक्षा आधी लवकर झाली, इलेक्शनच्या आधी, तर तुमच्यामधले कुठलीही मागं पडता कामा नये. ठीक आहे. इलेक्शन पुढच्या वर्षी आहेत आणि इलेक्शनच्या आधी 1.5 महिना, एक 45 दिवस आचारसंहिता लागते. त्यात तुम्हाला सुट्ट्या काहीच भेटत नाही. आणि आयोगालाही माहिती असतं किंवा पोलिसांनाही माहिती असतं की जर त्या काळात जर एक्झाम काढली तर डेफिनेटली पोरं ड्युटीवरती येणार नाहीत किंवा रिस्क घेतील बरेचसे लोक. त्याच्यामुळे एक तर तुमचे एक्झाम्स त्याच्या आधी लवकर पटापटा उरकतील. त्याच्यामुळे तुमच्या हातात लय कमी वेळ, पटापट अभ्यासाला स्टार्ट करा. जर तुम्ही तिथं विचार करत बसले की हमारा कैसा होगा, क्या होगा, तर मी तुम्हाला डेडलाईन सांगितलेली आहे. ठीक आहे. त्या डेडलाईनचा वरती विचार करत चला. तर भाग 5, हा जो भाग 5 आहे, या भाग 5 मध्ये तुम्हाला भाग 5 नाही, भाग 4 आहे की हिथंच घेणं गरजेचं. तो होता मूलभूत कर्तव्य. यासाठी आर्टिकल 51A, किती? आर्टिकल 51A.
हा जो घटनादुरुस्तीचा पार्ट आहे, हा घटनादुरुस्तीचा पार्ट मूलभूत कर्तव्यांचा, हा पहिले आपल्या भारतीय राज्यघटनेत नव्हता, हा नव्यानं ऍड करण्यात आलेला आहे. ओके, हा पहिले नव्हता. हा 42व्या घटनादुरुस्तीने 1976 मध्ये इंदिरा गांधींच्या काळामध्ये हा पार्ट जो आहे तो उचलून या ठिकाणी ठेवलेला आहे. त्याच्यामुळे मूलभूत कर्तव्य हे तुम्हाला महत्वाचे पार्ट आहे. बघा, ही कर्तव्य कोणाला दिलेली आहेत? ही नागरिकांना दिलेली कर्तव्य. ओके, हे हक्क कोणाला दिलेले आहेत? हे भारतीय नागरिकांना दिलेले हक्क आहेत. हे राज्याला दिलेले मार्गदर्शक तत्व आहेत. ह्या तिघांमध्ये पण बराचसा मोठा फरक आहे. हा सुद्धा फरक आपल्याला पुढे समजून घ्यायचा आहे. ठीक आहे, ही कर्तव्य म्हणजे आता बघा, तुम्हाला तुमचा हक्क जपता यावा, तुम्हाला तुमचा हक्क जपता यावा यासाठी तुम्हाला दिलेले हे मूलभूत हक्क आहेत. कोणीही कोणत्याही राज्याने तुमचे हे हक्क भंग करू शकत नाही. जर भंग झाले तर तुम्ही डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयात किंवा हायकोर्टमध्ये जाऊ शकता. हे तुम्हाला दिलेली कर्तव्य आहेत. म्हणजे बघा, राज्याने तुम्हाला दिलेले हक्क आहेत, तसं तुम्ही सुद्धा राज्याला काहीतरी द्या. तुम्ही सुद्धा राज्याच्या प्रती काही चांगली कर्तव्य पार पाडावी लागतात. जसं व्यवस्थित आपल्या भारतीय राष्ट्रीय प्रतीकांचा मान सन्मान ठेवणे, ठीक आहे, वन्यजीवांचं संवर्धन करणे, शांततेने एकमेक राहणे, सार्वजनिक ज्या काही बांधकाम आहे किंवा बाकीच्या गोष्टी आहेत, ओके, त्यांचा तुम्ही काय करणं, ओके, त्या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही नियंत्रण ठेवून. एक मिनिट सर, लाईव्ह लेक्चर ठीक आहे. म्हणजे ही लोकांची कर्तव्य आहेत, हे लोकांची काय दिलेली कर्तव्य. चलो, तर भाग 5 मध्ये तुम्हाला, भाग 5 मध्ये केंद्र सरकार, जे केंद्र सरकार तुम्हाला विचारलं जाणार, मूलभूत कर्तव्याचा जो भाग आहे तो 4A. ओके, म्हणजेच हे जर तुम्ही कन्फ्युज होत असाल तर भाग 4 नंतर एक नवीन परत भाग ऍड केला, भाग 4A. ठीक आहे, मध्ये केला ना तो ऍड, त्याच्यामुळे म्हणून तिथे 42वी घटना दुरुस्ती केली गेली. त्यानंतर भाग 5 केंद्र सरकार, त्यानंतरचा जो भाग आहे केंद्र सरकार. राज्यघटनेच्या नोट्स तुम्हाला मी डायरेक्ट PDF फॉर्मॅटमध्ये देईल सर. ओके, तुम्हाला फक्त ते प्रिंट काढून घ्यायचे. राज्यघटनेला 2017ला मी एक बुकलेट काढलं होतं, त्याला मी परत प्रकाशित नाही केलं. मला ते परत प्रकाशित करण्याची इच्छा नाही. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की मी प्रीच्या वेळेस पण बोलत होतो की मला आता ते प्रकाशक खेळत नाही बसायचं, परत त्या पुस्तकातून चुका होणार, मग परत प्रॉब्लेम होणार. त्याच्यापेक्षा डायरेक्ट सरळ शिकवा. जे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी बॅच जॉईन केलेली त्या विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त फायदा व्हावा याचाच आता मी इथून पुढे प्रयत्न करेल. कारण की काय होतं, आता बऱ्याचशा लोकांचा असा एक व्ह्यू तयार झालेला आहे की सर तुम्ही शिकवलेल्या बऱ्याचशा गोष्टी आल्या, कदाचित तुम्ही जे आता मेन्स बॅच घेताय कदाचित तुम्ही त्याच्यात पण तुम्ही सार्वजनिक काकासारखं सगळं सार्वजनिक करून टाकाल. तर तशा बऱ्याचशा लोकांनी मला फोनच केलेले आहेत की सर तुम्ही तसं काही करत असाल तर थोडंसं करू नका, कारण की आता मेन्स आहे आणि मेन्समध्ये कॉम्पिटिशन हाय असते. तर कृपया करून आम्हाला एक वेगळ्या पद्धती, आम्ही जर तुमच्यावर एवढा विश्वास ठेवून जर क्लास जॉईन केलाय तर ह्या नोट्स किंवा ह्या बाकीच्या गोष्टी, नोट्स तर सगळ्यांना मिळतील पण शिकवणं सगळ्यांना नाही भेटणार. कारण की मला माहिती आहे, माझा विश्वास आहे माझ्यावरती की आता मी जे काही तुम्हाला इथून पुढे देईल ते एकदम आयोगाच्या नवीन पॅटर्नला धरून देईल. आम्ही UPSC वाले लोक आहोत, आम्हाला माहिती आहे की आयोगाचा पॅटर्न फिरला तर आम्हाला पण कसं बदलायचं आहे, आणि त्याच अँगलने मी तुम्हाला सगळ्या गोष्टी या ठिकाणी छान पद्धतीने शिकवेल. त्यामुळे आता तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवून एवढा जर आलाय, एक पहिलं लेक्चर होण्याच्या आधीच काही लोकांनी डेमोची पण डिमांड केली होती, परंतु ज्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि इथं आलेले आहेत आणि या ठिकाणी ॲडमिशन घेऊन माझ्या या लेक्चर्सला अटेंड करताय, तर माझ्यासाठी ती मोठी गोष्ट आहे सर. तर मी नक्कीच त्या गोष्टीचा मान ठेवणार यावेळेस. ठीक आहे, मी नक्की तुम्हाला सगळ्या गोष्टीचा सपोर्ट करेल. तर भाग 5, तर ते भाग 5 द्वारे जे केंद्र सरकार आहे, या केंद्र सरकारमध्ये कलम 52 ते 151, ठीक आहे, किती कलम 52 ते कलम 151 हा लय मोठा भाग या, ज्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये प्रकरण 1, त्याच्यामध्ये प्रकरण जे 1 आहे त्या प्रकरण 1 मध्ये कार्यकारी यंत्रणा आहे. कोणतं? तर कार्यकारी यंत्रणा. ही कार्यकारी जी यंत्रणा आहे ती 52 ते 78 पर्यंत आहे. 52 पासून ते 78 पर्यंत.
काय तर कार्यकारी यंत्रणा. त्यानंतर प्रकरण 2 मध्ये संसद दिलेली आहे. प्रकरण 2 मध्ये संसद दिलेली आहे. ती दिलेली आहे 79 ते 122, 79 ते 122. त्यानंतर प्रकरण 3, प्रकरण 3 मध्ये दिलेलं आहे राष्ट्रपतीचे वैधानिक अधिकार किंवा राष्ट्रपतीचे कार्यकारी अधिकार. राष्ट्रपतीचे वैधानिक अधिकार. ठीक आहे, हे दिलेले आहेत 100 किती मध्ये 1 2 3. आठवते का? वटहुकूम, यालाच वटहुकूम म्हणतात. राज्यपालाचा वटहुकूम 213 मध्ये आणि ह्याचा 123 मध्ये. ठीक आहे. प्रकरण 4, प्रकरण 4 संघराज्य न्याय यंत्रणा. संघराज्यीय न्याय यंत्रणा याची तरतूद 124 पासून ते 147 पर्यंत दिलेली आहे. आणि प्रकरण 5, या प्रकरण 5 मध्ये भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक. भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक. हे 148, 151. ठीक आहे, 151. आता भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक एक स्पेसिफिक लक्षात ठेवायचं. आता न्यू पॅटर्न काय म्हणतो? आता हे झालं तुमचा एक बेसिक. आता न्यू पॅटर्न काय म्हणतो? पोरांना ऍटलीस्ट एवढं तरी माहिती आहे का याच्यावरती जोडा लावासारखे प्रश्न विचारले जातात की भारतीय राज्यघटनेच्या भाग 5 मध्ये जी प्रकरणं आहेत त्या प्रकरण आणि त्या प्रकरणामधील तरतुदी किंवा त्या प्रकरणामधील असलेले कलमांचा भाग याच्यावरती जोडा लावासारखे प्रश्न येतील. हे तुमचं पाठांतर असलं पाहिजे. या गोष्टी तरी तुम्हाला तोंडपाठ करावं लागते. जसं तुम्ही सगळे कलम कायदे सगळे पाठ करता तसं तुम्हाला या गोष्टी तरी ऍटलीस्ट पाठ पाहिजे. म्हणजे आजचं जे लेक्चर आहे हे पहिलं लेक्चर तुमचं एक बेसिक इंट्रोडक्शन आहे आणि आय होप सो हे लेक्चर्स मी युट्यूबवरती पण टाकेल यासाठी, कारण की मी तुम्हाला आधीच कमिटमेंट केली की मी प्रत्येक कायद्याची एक ओळख जी आहे त्या ओळखीचं मी प्रत्येक लेक्चर मी युट्यूबवरती टाकून देईल. आता ज्याला शिकून घ्यायचं, ज्याला समजून घ्यायचं त्यांनी घ्यावं. परंतु तुम्ही पुढचे कुठलेही कलम तुम्हाला जास्त मी युट्यूबवरती टाकताना दिसणार नाही. जरी 2 तासाचं लेक्चर असेल तर त्यातले 15 मिनिटं मी युट्यूबवरती देईल. यासाठी क्षमस्व, काही लोकांना वाईट वाटेल त्या गोष्टीचं, परंतु मला असं वाटतं की ज्या विद्यार्थ्याला खरंच आता व्हॅल्यू आहे त्या विद्यार्थ्यानं यावं, शिकावं. कारण की ज्या गोष्टी आपल्याला प्रूफ करायच्या होत्या त्या प्रूफ केलेल्या आहेत. आता जे विद्यार्थी माझ्यावर एवढा विश्वास ठेवून या ठिकाणी जॉईंड आहेत, या ठिकाणी येत आहेत, जे कोणी विद्यार्थी 33-34 मार्क पाडलेले आहेत आणि त्यांना एक होप आहे की आपण मुख्य परीक्षेचा अभ्यास केला पाहिजे आणि आपला जो मुख्य परीक्षेचा भाग आहे तो कव्हरअप केला पाहिजे. कारण की जरी मुख्य परीक्षेचा मार्क तुमचे काउंट केले जातात, पूर्व परीक्षेचे मार्क काउंट केले जात नाही. 56 जरी मार्क पडले तरी त्याला माहिती आहे की तो पास आहे. त्यामुळे तो विद्यार्थी आनंद तर असतो, पण त्याला विद्यार्थ्याचा पुढच्या मुख्य परीक्षेचं पण टेन्शन असतं. कारण की कधी कधी 35 मार्क पाडणारा, 36 मार्क पाडणारा जर पोरगा पास झाला तर तो कदाचित मुख्य परीक्षेला त्याच्या पुढे जाऊ शकतो. कारण की शेवटी मुख्य परीक्षा ही मुख्य परीक्षा असते. ठीक आहे, हे विसरू नका. न्यू पॅटर्न तुम्हाला या ठिकाणी कन्सिडर करायचा आहे. भारतीय राज्यघटनेचा भाग 5 आणि यामध्ये केंद्र सरकार हे लक्षात ठेवा. भारतीय राज्यघटनेचा भाग 6. भारतीय राज्यघटनेच्या भाग 6 मध्ये जवळपास 6 प्रकरणं दिलेली आहेत आणि त्याला दिलेलं आहे टायटल राज्य शासन. त्याला आपण म्हणतो घटक राज्य. घटक राज्य याच्या संदर्भातल्या ज्या तरतुदी दिलेल्या आहेत त्या दिलेल्या आहेत 152 ते 237. 152 ते 237. त्याच्यामध्ये राज्य शासनाच्या ज्या तरतुदी आहेत ते नीट समजून घ्या. 152 ते 237 ज्यामध्ये प्रकरण 1 दिले सर्वसाधारण. प्रकरण 1 काय दिलेले?
तर सर्वसाधारण, ज्याच्यामध्ये कलम 152 वरतीच फोकस जास्त ठेवलेला आहे. त्याच्यावरती काय केलेलं आहे, कलम 152 वरती जास्तीत जास्त फोकस ठेवलेला आहे. ठीक आहे, लक्षात. त्याच्यामध्ये व्याख्या दिलेल्या आहेत. ठीक आहे, त्यानुसार व्याख्या दिलेल्या आहेत आणि या व्याख्यानुसार राज्य ओके याचा सपोर्ट केलेला आहे. राज्य गोष्टीचा कोट केलेला आहे. व्याख्या सर्वसाधारण मध्ये व्याख्या पडून जात, थोडं काय ते महत्व नाही, त्याच्यातलं काही येणार नाही तुम्हाला. ठीक आहे, काय काय गोष्टी कॉमन राहतात. प्रकरण 2, प्रकरण 2 आहे कार्यकारी यंत्रणा. कार्यकारी यंत्रणा, राज्याची जी कार्यकारी यंत्रणा आहे ती 153 ते 167 153 67 इथपर्यंत दिलेली आहे ही कार्यकारी यंत्रणा. याच्यामध्ये राज्यपाल ओके महाधिवक्ता वगैरे हे सगळ्या गोष्टी, सीएम, त्याचं काउन्सिल ऑफ मिनिस्टर, हे सगळे आहेत जे आपण पूर्व परीक्षेच्या सिलेबसच्या ओरिएंटेशन हे आहे. ठीक आहे, आणि आता एक लक्षात घ्यायचं, मी गोष्ट नक्की तुम्हाला सांगेन, जर पूर्व परीक्षेला राज्य प्रशासनावर 0 मार्क आले तर समजून चालायचं मेन्सला तुम्हाला यावरती 2-3 तरी प्रश्न नक्कीच आहेत, शुअर आहेत. मी आताच तुम्हाला हे सांगतोय 12/2023 ला शुअर आहेत क्वेश्चन. त्याच्यामुळे तुम्हाला पूर्व परीक्षेचा अभ्यास वेस्ट नाही गेला, तुमचा पूर्व परीक्षेचा अभ्यास तुमच्या मेन्सला लय कामाचा येणार आहे. ठीक आहे, प्रकरण नंबर 3, प्रकरण नंबर 3 राज्य विधिमंडळ. पूर्व परीक्षेला आपण याचे प्रोसेस बघितले, आता आपल्याला त्याचे कलम बघायचे. ठीक आहे, राज्य विधिमंडळ, राज्य विधिमंडळ 168 ते 212. त्यानंतर प्रकरण 4, याच्यामध्ये राज्यपालांचे वैधानिक अधिकार. जे आहेत 213 या कलमामध्ये. त्यानंतर या नंतर प्रकरण 5 उच्च न्यायालय. उच्च न्यायालय आर्टिकल 214 ते 232. यातला 232 काढून टाकलाय, ते 231 पर्यंत पण कन्सिडर केलं जात. 232 काढलाय. ठीक आहे, 232 काढून टाकलाय, त्यामुळे 200 कधी कधी 31 सुद्धा दिलं जात. प्रकरण 6 दुय्यम न्यायालय. ओके, याला पण IMP करून ठेवा. दुय्यम न्यायालय हे पण कधी कधी अचानक भस्कन उगवू शकतं. 233 ते 237. एक लक्षात घ्या की यातली बरीचशी कलम तुम्हाला पाठ नाही करायची. आता तुम्हाला असं वाटेल की अरे सगळी कलम पाठ करावं लागतात का सर? नाही रे बाबा, नव्हतं तसं नसतं. एवढी सगळीच्या सगळी कलम पाठ करायला तुम्ही थोडी सुपर कम्प्युटर आहात, आणि एवढं पाठ करण्याचा तुम्ही प्रयत्न जरी केला तरी त्यातून तुम्हाला आउटपुट खूप कमी मिळेल. त्यापेक्षा त्याच्यातली थिअरीज लक्षात ठेवा आणि काही महत्त्वाचे कलम असतात. म्हणजे समजा 20 कलम आहेत, 20 पैकी फक्त 4 कलम किंवा 5 कलम कामाचे आहेत तुमचे. ऑन एन ॲव्हरेज तुम्हाला फक्त 150 कलम वर्कआउट करायचे आहेत. सुरुवातीचे 51 कलम 51 अकलम पर्यंत तुम्हाला सुट्टी नाही, तेवढं तर तुम्हाला करायचंच. पण त्याच्या पुढची बरीचशी जी कलम आहेत ही तुम्हाला फक्त काय करायच्यात, मेमराईज करायच्यात. खूप ज्याच्यात जास्त अडकायचं नाही, मी परत एकदा सांगतोय. राईट, त्याच्यामुळे हा झाला प्रकरण भाग नंबर 6. त्यानंतर भाग नंबर 7. तर भाग नंबर 7 हा वगळण्यात आलेला आहे, हा काढून टाकला, हा नाहीये तुम्हाला. ठीक आहे, हा डिलीट करून टाकलेला आहे. हा काय केलेला आहे, डिलीट केलेला आहे. 7वी घटना दुरुस्ती झाली होती 1956 ला. त्या 7व्या घटना दुरुस्तीद्वारे 7th अमेंडमेंट ऍक्टद्वारे 1956 ला हा काढून टाकला. आता का काढून टाकलं ते आपण पुढे बघू.
भाग नंबर 8 पहिले घेऊ. भाग नंबर 8 मध्ये केंद्रशासित प्रदेश. ओके, त्याला केंद्रशासित प्रदेश म्हणून ओळखलं जातं. आणखी त्याला एक शब्द आहे संघ राज्य क्षेत्र. संघ राज्य क्षेत्र म्हणजे ज्यावरती केंद्र सरकारचा अधिकार आहे, ज्यावरती केंद्र सरकार अधिकार गाजवतं असा जो प्रदेश आहे त्याला म्हटलं जातं केंद्रशासित प्रदेश. या संदर्भातली तरतूद म्हणजेच काय, तर जसं बघा दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश आहे, आता जम्मू काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश झालं. त्याच्यामुळे कुठेतरी असं एक वाटतं की एखादा क्वेश्चन याच्यावरती नक्की येईल, कारण करंट अफेअरचा पार्ट आहे. ओके, 2019 मध्ये जम्मू काश्मीर लडाख वेगळं केलं, तर 2020 मध्ये दादरा नगर हवेली आणि दीव दमन हे काय केलं, एकत्र केलं. म्हणजे एक राज्य फोडून 2 केंद्रशासित प्रदेश तयार केले आणि 2 केंद्रशासित प्रदेशांना 1 केंद्रशासित प्रदेश केलं. ही गोष्ट कुठेतरी आता गेल्या काही वर्षांमध्ये घडलेली आहे, त्याच्यामुळे यावरती सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यामुळे केंद्रशासित प्रदेशला सुद्धा मी IMPच म्हणेल, त्याच्यावर एखादा क्वेश्चन नक्की येईल. केंद्रशासित प्रदेशानंतर त्याची तरतूद जी आहे ती 229 ते 242. ओके, 239 ते 242 पर्यंत आहे. त्यानंतर येतो भाग 9, जे की तुम्हाला माहिती आहे, त्याचे तुम्हाला 2 कलम आता नुकतेच येऊन गेलेले, त्याच्यामुळे मला नाही वाटत की तुम्हाला भाग 9 टार्गेट होईल आता यावेळेस पूर्व परीक्षेला. ऑलरेडी त्यांनी 2 कलम विचारलेत. आर्टिकल 243A, राईट. आर्टिकल 243A म्हणजे ज्याला आपण म्हणतो पंचायत राज. ओके, पंचायत राज. आणि असं घडलं होतं बरं का 2017-2021च्या ओके एक्झाम्सला ह्या सगळ्या गोष्टी घडल्या होत्या की ज्या गोष्टी टार्गेट केल्या गेल्या होत्या, म्हणजेच कुठल्या, तर ज्या गोष्टी पूर्व परीक्षेला विचारल्या गेल्या त्या मुख्य परीक्षेला नाही आल्या. ठीक आहे, ज्या पूर्व परीक्षेला विचारल्या गेल्या त्या मुख्य परीक्षेला आलेल्या नाही. ठीक आहे, नाही मनापासून करा गोरी, 30 स्कोर असला तरी मनापासून करा. ओके प्रकाश, मागं नाही सरायचं. बघा शेवटी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ओके, ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर कमी आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय, ओके एक मिनिट सर, लाईव्ह आहे मी. शेवटी मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल, नक्की ऐकून घ्या. म्हणजे माझा छोटासा एक्सपिरियन्स आहे, मला लय मोठा एक्सपिरियन्स नाही आहे डिपार्टमेंटमध्ये, मी आपला साधा सुद्धा माणूस आहे. परंतु काय म्हणलं तरी मला त्या पोनीकर काकाची आठवण येतेच. आणि एक गोष्ट सांगेल मी तुम्हाला शेवटी, का मी डिपार्टमेंटच्या एवढा मागे लागतो, का मी ही एवढी तळमळीने सांगायचा प्रयत्न करतो की नका रे करू, त्यात चुका नाही करायच्या, मनापासूनच करायचं, जे करायचं ते मनापासून करायचं, काय होत नाही. ठीक आहे, असं समजून करा की तुमची मेन्स होतं बरोबर, सगळं घाबरायचं नाही आणि मागं सरायचं नाही. भाग 9, तर भाग 9 मध्ये पंचायत राज म्हणजे आर्टिकल 243 ते 243O. ऐतिहासिक 243 डायरेक्ट प्रिलिम 2 प्रश्न याच्यावरती आले, विचार करा. ठीक आहे, याच्यामध्ये पंचायत राज आहे. त्यानंतर भाग 9A. ओके, 9A हा आहे कोणता, नगरपालिका. भारतीय राज्यघटनेत ओके हे जे काय आहेत भारतीय राज्यघटनेत ह्यांना घटना दुरुस्तीने ऍड केलं जातं. ओके, यांच्या घटना दुरुस्त्या केल्या जातात आणि मग त्यांना हे ऍड केलं जातं. तर भाग 9 हा 73वी घटना दुरुस्ती 1992 द्वारे समाविष्ट केली गेली. तर भाग 9A 74वी अमेंडमेंट ऍक्ट 1992 द्वारे ऍड करण्यात आली. PV नरसिंहराव यांचं सरकार होतं. तर त्या काळात पंचायत राज आणि नगरपालिका यांची एक घटनात्मक तरतूद आपल्या भारतीय राज्यघटनेत ऍड केली गेली. नगरपालिकांची जी तरतूद होती ती आर्टिकल 243P ते ZG पर्यंत होती. 243P आर्टिकल 243
ZG, राईट. त्यानंतर भाग 9ब हा आता रिसेंटली 2011 मध्ये ऍड करण्यात आलेला आहे. ठीक आहे, हा आहे सहकार. हा काय आहे? सहकार. त्याला कोऑपरेटिव्ह, ओके, कोऑपरेटिव्ह सेक्टर किंवा कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूशन्स, सहकारी संस्था या नावानं त्या दिलेल्या आहेत. कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूशन्स, सहकारी संस्था. आर्टिकल 243ZH ते आर्टिकल 243ZT इथपर्यंत हा भाग विचारला जाईल. आणि मला असं वाटतंय की यावेळेस तुम्हाला मेन्सला हे दोन भाग इम्पॉर्टंट आहेत, 9अ आणि 9ब. 9अ आणि 9ब. आता तुम्हाला एक स्टोरी सांग. आता बघा, ही जी स्टोरी आहे ना ती नीट शांतपणे ऐकून घ्या. आपली भारतीय राज्यघटना काय होती आता नीट समजून घ्या. आर्टिकल भाग 5 कशासाठी आहे? केंद्र सरकार. भाग 6 कशासाठी आहे? राज्य सरकार. भाग 7 कशासाठी होता मी सांगितलंच नव्हतं, पण आता सांगतो. भाग 8 कशासाठी होता? केंद्रशासित प्रदेश. भाग 9 कशासाठी होता तेही सांगतो. हे जुन्या काळात काहीच नव्हतं. भाग 9, भाग 9अ, भाग 9ब हे जुन्या काळात काहीच नव्हतं. इथं भलताच कुठला तरी एक भाग होता. एक गोष्ट नीट समजून घ्या. 1950 ला ज्यावेळेस भारतानं प्रजासत्ताक तत्व स्वीकारलं त्यावेळेस 1950 मध्ये भारताचं जे वर्गीकरण केलं गेलं ते वर्गीकरण केलं अ, म्हणजे भारतीय राज्य जे होते, राज्य, भारतीय राज्यांचं जे वर्गीकरण केलं गेलं होतं ते केलं गेलं होतं अ राज्य, ब कॅटेगरीचे राज्य, क कॅटेगरीचे राज्य आणि ड कॅटेगरीचे राज्य. असलं भलतंच काहीतरी वर्गीकरण करून ठेवलं आपल्या भारतीय राज्यांचं. अ राज्यांसाठी भाग दिला होता 6, कारण की केंद्र सरकारची तरतूद दिली होती भाग 5 मध्ये. नीट समजून घ्या, भाग 5 मध्ये केंद्र सरकारची तरतूद होती. भाग 6 मध्ये अ राज्यांची तरतूद होती. म्हणजे आता जे आपण म्हणतो ना राज्य आणि केंद्रशासित प्रदेश, असं पहिले 1950 ला नव्हतं. हे सगळं 1956 ला सुरू झालं, केंद्र आणि राज्य. त्याच्या आधी अ कॅटेगरीचं राज्य, ब कॅटेगरीचं राज्य याच्यासाठी दिला होता भाग 7. याच्यात सगळे संस्थानिक भरले होते मोठे मोठे. हे सगळे ब्रिटिशांचे प्रांत होते, म्हणजे बॉम्बे प्रांत, मद्रास प्रांत, ओके, सिपिन बेरार प्रांत, युनायटेड प्रोव्हिन्स प्रांत, पंजाब प्रांत, हे सगळे प्रांत लोक घुसवले होते. हे सगळे संस्थानिक घुसवले होते. राजस्थान, बिकानेर, जयपूर, असं तसं असले भारी भारी संस्थानिक होते. म्हणजे संस्थानिकांना एक वेगळा स्टेटस दिला होता. हैदराबाद घेतलं, पण हैदराबादला जे फोडाफोडी केली आपल्याला, बघा तुम्हीच विचार करा, महाराष्ट्राला लगेच मिळालं होतं का 1950 ला मराठवाडा? 56 ला दिलं ते आपल्याला. मग मराठवाडा 56 ला काय दिलं आपल्याला? कारण की त्या हैदराबाद संस्थानाला मग फोडलं. म्हणजे ही संस्थानिकांची गँग होती सगळी भाग 7 मध्ये. 8 मध्ये ही सगळी गँग होती केंद्रशासित प्रदेशांची. बघा, भाग याच्यासाठी दिला होता भाग 8. हे सगळे केंद्रशासित प्रदेश होते. त्याला कमिशनरी प्रांत म्हणलं जायचं. आता मला सांगा, आता ही भाग 8 कशाला दिलाय? केंद्रशासित प्रदेशाला दिलाय. पण भाग 7 जो दिला होता संस्थानिक लोकांना, या संस्थानिक लोकांना आता आहे का स्थान? आता नाही, हा काढूनच टाकला. त्यानंतर भाग ड जे होतं, हे जे कॅटेगरी होती, या कॅटेगरीमध्ये फक्त एकच राज्य होतं आणि त्याच्यासाठी भाग दिला होता 9. आणि त्या एक राज्याचं नाव होतं अंदमान आणि निकोबार. त्यांनी, ओके, ते जिंगालाला जे होतं ते अंदमान आणि निकोबार या ठिकाणी. हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नाहीये की जुन्या काळामध्ये ज्यावेळेस आपली भारतीय राज्यघटना स्वीकारली गेली त्यावेळेस आपल्या भारतीय राज्यघटनेत भाग 6 म्हणजे अ राज्य, भाग 7 म्हणजे ब राज्य, भाग 8 म्हणजे क राज्य आणि भाग 9 म्हणजे ड राज्य, अशी होती वर्गीकरण. परंतु तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की फजल अली समिती आली होती बघा 53च्या काळात. आणि या फजल अली समितीने 55 ला आपला रिपोर्ट सबमिट केला आणि त्याच्यावरती आधारित भारत सरकारने एक 7वी घटना दुरुस्ती केली. त्या 7व्या घटना दुरुस्ती 1956 द्वारे हे वर्गीकरण कॅन्सल करण्यात आलं. हे सगळं वर्गीकरण कॅन्सल केलं आणि त्या घटना दुरुस्तीद्वारे भाग 7 आपल्या भारतीय राज्यघटनेतून काढून टाकला. भाग
9 आपल्या भारतीय राज्यघटनेत काढून टाकला. हे 2 भाग काढून टाकले, हे 2 भाग ओमिट झाले. तुम्हाला जर ज्यावेळेस तुम्ही कधी हा शब्द ज्यावेळेस तुम्हाला कधीही भारतीय राज्यघटनेतून एखादा शब्द म्हणजे एखादा शब्द बाहेर काढायचा असेल तर त्याला तिथे इंग्लिशमध्ये लिहिलं जातं ओमिटेड बाय, ओमिटेड बाय. ठीक आहे, त्याचा आता ओरिजिनल मराठी अर्थ मी मला काही सांगायची इच्छा नाही. टेन्शन नका घेऊ संजय सर, तुमचा स्कोर 34 पर्यंत येणार आहे. ठीक आहे, आणि मी त्याची शक्यता खूप सांगितलेल्या आहेत, खूप साऱ्या गोष्टी मी सांगून थकलो. आता पोरांचा फोन त्यासाठीच येत आहेत मला की सर स्कोर किती, स्कोर किती, स्कोर किती. 34. ठीक आहे, 32-34. मी माझा शब्द आणि माझा तो आकडा तो अजूनही मी सेट करतो 32-34. ठीक आहे, टेन्शन नका घेऊ. इथं आपण हे बघू. ब राज्य जे आहे, ब राज्य, क राज्य आणि ड राज्य. ब राज्याचा भाग काढून टाकला, भाग 7 काढून टाकला, भाग 9 काढून टाकला. म्हणजे आता बघा, भाग 9 काढून टाकला म्हणजे तो 1956लाच काढला होता. त्या भाग 9 मध्ये फक्त पंचायत राज ओतलाय. बघा आता 56ला हा भाग 9 काढला होता, 1956ला हा 9 भाग काढून टाकला होता. त्या काढून टाकलेल्या भागाच्या जागी फक्त पंचायत राजला 73व्या घटना दुरुस्तीने जागा देण्यात आली. भाग 9 मध्ये 73व्या घटना दुरुस्तीने पंचायत राजला जागा देण्यात आली. लक्षात आलं? म्हणजे पंचायत राजने घटना दुरुस्ती केली, मग पंचायत राजला असे अ ब क असे नंबर का नाही लागले? तर पंचायत राज भाग 9 मध्येच काय, तर भाग 9 मध्ये यासाठी आहे कारण की 9 मध्ये याच्या आधी कोण होतं तर अंदमान निकोबार होत. भाग 9 मध्ये अंदमान निकोबारला ठेवलं होतं. हा देश, हा प्रदेश ते ब्रिटिश लोक वेगळा देश बनवणार होते आणि भारतीय लोकांचं म्हणणं होतं की त्याला वेगळा देश नाही बनवायचा, तो आम्हाला द्यायचा. मग आपण तो घेतला होता आणि त्या देशाला कसं ठेवायचं, काय ठेवायचं हे आपण बघणार होतो. नंतर मग ठरवण्यात आलं 56ला की आपण एक काम करू, ते एकट्याला बिचारा तिला कशाला ठेवायचं, त्याच्यापेक्षा तो भाग काढून टाकू आणि त्याला केंद्रशासित प्रदेशात म्हणजे त्याला या अंदमान निकोबारला इथून उचलू आणि त्याला इकडं केंद्रशासित प्रदेशात ढकलू. आणि म्हणून अंदमान निकोबारला इथून उचललं आणि केंद्रशासित प्रदेशात ढकललं आणि ह्या भागाला कोरस ठेवलं. मग हा भाग भरला कधी? याला मोकळा केला होता. याला मोकळा कधी केला? याला मोकळा केला होता 7th अमेंडमेंट ऍक्ट. आणि ह्याला भरला कधी? याला भरला कधी? याला भरला कधी भरला तर ओके 73व्या घटना दुरुस्ती 1900 परत भरला. 73व्या घटना दुरुस्तीने त्याला परत भरला आणि भाग 9 परत फुलफिल झाला. फक्त भाग 9 मध्ये काय केलं, अंदमान निकोबार निघलं ना, आता तिथं नवीन काय आलं, पंचायत राज. बस या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. मग भाग 9च्याच आधारावरती पुढं भाग 9 आणि 9 नगरपालिका आणि सहकारी संस्था. म्हणजे आर्टिकल 243 मध्येच त्यांनी बघा किती नवीन आर्टिकल तयार केले, पण अगदी आर्टिकल ZT पर्यंत हे सगळे आर्टिकल तयार केलेत. नंबरिंग एकच आहे पण पुढं त्याचे प्रकार अनेक आहेत. आणि ही त्याचमुळं आपली भारतीय राज्यघटना ही 395 वरनं आज 460 कलमांवरती गेलेली आहे. ठीक आहे, 460 प्लस कलम आपल्या भारतीय राज्यघटनेत आज आहे. 395 ला होते, वाढत वाढत 400. म्हणून जगातील सर्वात मोठी राज्यघटना जर कुठली असेल तर ती भारतीय राज्यघटना आहे. मग येऊ आपण भाग 10 वर. इथून असं होतं भाग 9 पर्यंत पार अगदी आपला कस निघतो आणि भाग 10 पासून असं होतं की एकदम पटकन संपली पण राज्यघटना. ओके, भाग 10 पासून असं होतं अरे संपली पण राज्यघटना, झालं पण. ठीक आहे, तर भाग 10 मध्ये ओके अनुसूचित क्षेत्र आणि जनजाती क्षेत्र आहे. अनुसूचित क्षेत्रे ओके आणि जनजाती क्षेत्रे. आर्टिकल 244 ते 244A बस. आर्टिकल 244 आणि आर्टिकल 244A संपला विषय. 2च कलम जिंदाबाद, भाग संपला. 2 कलमाचा भाग संपला. जय महाराष्ट्र. त्यानंतर
आता याच्यात काय राहतं, अनुसूचित क्षेत्र म्हणजे शेड्यूल एरिया आणि जनजाती क्षेत्र म्हणजे आदिवासी एरिया. म्हणजे असे काही शेड्यूल एरिया आहेत का की ज्या ठिकाणी बाबा शेड्यूल कास्टचे भरपूर लोक आहेत किंवा शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचे लोक राहतात, परंतु तो आदिवासी प्रदेश नाहीये, असा एखादा प्रदेश आहे का? असतो की. बघा ना, आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्येच बघा ना, गडचिरोलीचा एरिया आपण त्याला आदिवासी क्षेत्र म्हणून जाहीर नाही केलं, परंतु तो एक अनुसूचित क्षेत्र म्हणून तो जाहीर आहे. आणि तिकडे नागालँड वगैरे हा जो पट्टा आहे, नागालँड, कोहिमा वगैरे हा जो पट्टा, तिथं सगळे आदिवासी क्षेत्र म्हणून आपण त्यांना जाहीर केलेले. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात, आपला महाराष्ट्र अनुसूचित क्षेत्रांमध्ये येतो आणि तिकडे ईशान्य भारत जनजाती क्षेत्रामध्ये येतो. हा फरक आहे. मग हा फरक काय आहे? आपली भारतीय राज्यघटना यांना लागू नाही आहे. आपल्या भारतात असे काही जिल्हे आहेत बाबांनो, तुम्हाला सांगतो की तिथं आपली राज्यघटना लागू नाही आहे. आपली राज्यघटना तिथं जमतच नाही. आपण फक्त म्हणतो की अरे ते जम्मू काश्मीरमध्येच ऐकलं होतं मी, जम्मू काश्मीरमध्येच लागू नाही, जम्मू काश्मीरमध्येच लागू नव्हती. आता झाली, 2019 नंतर झाली जम्मू काश्मीरमध्ये लागू. पण तुम्ही आधी काय ऐकत होतं की जम्मू काश्मीरला स्पेशल स्टेटस आहे, वेगळी राज्यघटना आहे. तसं हे काही असे आदिवासी क्षेत्र असतात की ज्या आदिवासी क्षेत्रांना आपली राज्यघटना लागू नाही. त्यांची वेगळी राज्यघटना नसते, पण तिथं वेगळं सगळं चालतं. तिथं काय चालतं आणि कुठले जिल्हे आहेत हेच बघायचं आपल्याला. इंटरेस्टिंग आहे. पुढची राज्यघटना एकदम चांगल्या पद्धतीने होत राहते. मग भारतीय राज्यघटनेतला भाग 11. मग आपण येऊ भारतीय राज्यघटनेतला भाग 11. भाग 11 काय म्हणतो आपल्याला? तर भाग 11 आपल्याला असं म्हणतो की केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंध. आपल्याला भाग 11 म्हणतो केंद्र व राज्य यांच्यातील संबंध. हे सगळे नोट्स लिहून ठेवा बरं. मी ह्याच्यात तुम्हाला प्रिंट आउट नंतरच देईल, पण आता पहिलं लेक्चर आहे, आज सगळेचे सगळे एकदम गडबड चालू आहे, तर त्याच्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं पटापट लिहून ठेवत चला. आणि नोट्स लिहायची सुरुवात, हॅबिट लावा. आता नोट्स लिहायची हॅबिट लावा. परत एकदा सांगतोय, झालं आता ते पूर्व परीक्षेला फक्त एकच पुस्तकात रेखा मारत होत्या, आता तसलं करायचं नाही. ठीक आहे. केंद्र आणि राज्य संबंध याच्यामध्ये हा बराच डिटेल मधला डाटा आहे आणि ह्याच्यामध्ये 2 प्रकरण आहेत. प्रकरण 1 मध्ये वैधानिक संबंध, वैधानिक संबंध आणि प्रकरण 2 मध्ये प्रशासकीय संबंध. वैधानिक संबंध आणि प्रशासकीय संबंध. वैधानिक संबंध म्हणजे कायदा निर्मिती करण्यासंदर्भातल्या ज्या सूची असतात, केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची, या तरतुदी तुम्हाला या ठिकाणी आहेत. तर प्रशासकीय संबंधामध्ये म्हणजे केंद्र सरकार राज्यांना काही प्रशासकीय कार्य सोपेल किंवा राज्य सरकार केंद्राला काही प्रशासकीय कार्य सोपेल, तर अशा स्वरूपाची ही तरतुदी दिलेली आहेत. तर वैधानिक संबंधामध्ये 245 ते 255, 245 ते 255 ही कलम आहेत. तर प्रशासकीय संबंधामध्ये 256 ते 263, 256 ते 263 ही तरतूद आहे. प्रकरण 1 आणि प्रकरण 2च्या बाबतीत. त्यानंतर भाग 12. भाग 12. या भाग 12 मध्ये वित्त व्यवस्था, मालमत्ता, संविदा आणि दावे. वित्त व्यवस्था, मालमत्ता, काही संविदा आणि काही दावे या संदर्भातली जी तरतूद आहे, ओके, कलम 164 ते 301, सॉरी 264 ते 301 या दरम्यान आहे. आणि लक्षात घ्या, ह्यातल्या मॅक्झिमम गोष्टी आपल्या काही कामाच्या नाही. इथं आला तर एखादा क्वेश्चन येईल, नाही तर मला नाही वाटत की इकडे टार्गेट होईल म्हणून. ही जे हा जो स्लॉट आहे ना, हा स्लॉट बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वाटतो की कामाचा आहे, पण आता ह्याच्यामध्ये खूप सारे चेंजेस आलेत. ह्याच्यातलं एकच चेंजेस कामाचा आहे, ते म्हणजे जीएसटी. जीएसटीच्या ज्या तरतुदी बदलल्यात, ओके, 101व्या घटना दुरुस्तीद्वारे, त्यातल्या मॅक्झिमम तरतुदी इथं चेंज झाल्यात. आर्टिकल 300A तो कामाचा आहे. ह्याच्यातल्या फक्त 5 ते 6 कलम लय भारी आहेत, बाकी काही कामाचं नाही. त्यात फक्त कलमांचं म्हणजे ह्या कायद्याचं त्या कायद्यात, या कराचं त्या करात, त्या कराचं या करात,
आणि ते सिंगल लाईन आहे, तुम्हाला फक्त आणि फक्त ते समजून घ्यायचं की गोळा कोण करतं कर आणि वाटलं कोणात जातो. ठीक आहे, केंद्राच्या जबाबदाऱ्या काय, राज्याच्या जबाबदाऱ्या काय, बस एवढं बेसिक तत्व आहे आणि ते एकदम सोपं आहे. ठीक आहे, त्यामुळं भारतीय राज्यघटनेचा भाग 12, भारतीय राज्यघटनेचा भाग 11 आणि भारतीय राज्यघटनेचा भाग 10 या तरतुदी तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर भारतीय राज्यघटनेतला भाग 13 आणि या भारतीय राज्यघटनेतला जो भाग 13 आहे त्याच्यामध्ये भारताच्या राज्यक्षेत्रातील व्यापार, वाणिज्य आणि व्यवहार संबंध असा आहे. भाग 13 ज्याच्यामध्ये आपल्याला व्यापार व वाणिज्य संबंध आहे. हा कुठले संबंध, केंद्र आणि राज्यातले, केंद्र आणि राज्य यांच्यातले. ठीक आहे, आर्टिकल 301 ते 307 यातला मॅक्झिमम भाग आपण ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेतून घेतलेला आहे. वाणिज्य संबंधाचा हा जो भाग आहे तो ऑस्ट्रेलियन राज्यघटनेतून घेतलेला आहे, त्यामुळे हा इझी आहे, लगेच समजतो. म्हणजे केंद्र आणि राज्य यांच्यात व्यापार आणि वाणिज्य कशा स्वरूपाचं असतं, व्यापारावर कोणाचा भर असतो, आंतरराष्ट्रीय व्यापारावरती केंद्राचा जास्त भर असतो की राज्याचा जास्त भर असतो. व्यापाराच्या बाबतीतल्या गोष्टी तुम्हाला या भाग 13 मध्ये समजून घ्यायच्यात. नंतर भाग 14 या भाग 14 मध्ये संघ आणि राज्य यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या महत्त्वाच्या सेवा, त्यालाच आपण म्हणतो लोकसेवा यांच्या संदर्भातल्या तरतुदी आहेत, जे आहेत आर्टिकल 308 ते 323. 308 ते 323. 308 ते 323 ज्यामध्ये प्रकरण 1 दिलेलं आहे सेवेचं आणि प्रकरण 2 दिलेलं आहे लोकसेवेचं. सेवा ज्यामध्ये आर्टिकल 308 ते 314 ची तरतूद आहे आणि प्रकरण 2 ज्याच्यामध्ये आयोग दिलेले आहेत, महत्वाचे आयोग जे आहेत ना ते 315 ते 323. हे जे आयोग दिलेले आहेत ते 3 दिलेले आहेत, UPSC, SPSC म्हणजे MPSC आणि जॉईंट स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन JSPSC. जॉईंट स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे संयुक्त राज्य लोक सेवा आयोग. ठीक आहे, तर या आयोगांबद्दलची माहिती, सेवांबद्दलची माहिती भाग 14 मध्ये बघायची. त्यात बऱ्याचशा कर्मचारी लोकांना, जसं तो तुम्ही कर्मचारी आहेत, पोलीस कर्मचारी आहेत, तर तुम्हाला असं वाटतं की बाबा आम्हाला जर आमच्या सेवेमध्ये, आमच्या जर सर्व्हिसमध्ये जर काही आमच्या सर्व्हिसमधले काही अधिकार जर डावलले गेले तर आम्ही कोणाकडे जायचं. मला सांगा, जर तुमच्या सर्व्हिसमधले काही अधिकार डावलले असेल, तुमचं इन्क्रीमेंट थांबवलं असेल किंवा चुकीच्या पद्धतीने थांबवलं असेल, मला धमक्या देऊ थांबवलं असेल, तर तुम्ही काय कराल, तुम्ही जाताना कुठेतरी एक दाद मागायला. मग दाद मागण्यासाठी तुम्ही ज्या ठिकाणी जाता तर काही न्यायालय असतं का, ते उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, तिथे जाणार का तुम्ही तुमच्या सेवेसंदर्भातले वाद घेऊन? नाही. मग सेवेसंदर्भातले जे वाद असतात, या सेवेसंदर्भातल्या वादांना एक घटनात्मक दर्जा मिळावा आणि तिथं एक काहीतरी संस्था तयार व्हावी म्हणून 42व्या घटनादुरुस्तीद्वारे एक नवीन भाग परत भारतीय राज्यघटनेत ऍड करण्यात आला. तो होता भाग 14अ आणि हा होताच लवाद ट्रिब्युनल म्हणतात त्याला. काय म्हणतात त्याला? ट्रिब्युनल, लवाद. काय म्हणतात त्याला? लवाद. त्यालाच न्यायाधिकरणे असे म्हणतात, लवाद किंवा न्यायाधिकरणे. या संदर्भातले दोनच महत्वाचे कलम आहेत, 324A आणि 324B. संपलं. 324A 324 नाही, 323A, मिस्टेक. 323A ते 323B.
म्हणजे ह्याच 323ला उचललं आणि पुढं इकडं शिफ्ट केलं. ठीक आहे, 323A आणि 323B यालाच म्हणतात लवाद किंवा न्यायाधिकरणे. त्याच्यानंतर एक अत्यंत महत्वाचा भाग जो की भारतीय राज्यघटनेत खूप मोठ्या प्रमाणात लोकशाहीमध्ये बदल घडवून आणतो तो आहे भाग 15. यालाच म्हणलं जातं कोणतं तर निवडणुका. तीनशे 24 मध्ये निवडणुकांसंदर्भातल्या तरतुदी आहेत. 324 ते 329A. 324 ते 329A या बाबतीत तुम्हाला 15 कव्हर करायचे. आपल्याकडे निवडणूक आयोग कसा आहे, आपल्याकडं प्रौढ मतदार यादी बनवतं, मग कशा पद्धतीने मतदारसंघाची डिवायडेशन केली जाते, मतदारसंघ म्हणजे कसा काय, याच्या सगळ्या तरतुदी ह्या 324 ते 329A दरम्यान दिलेल्या आहे. त्यानंतर भाग येतो भाग 16. भाग 16 मध्ये विवक्षित वर्गासंबंधी विशेष तरतुदी दिलेल्या आहेत. विवक्षित या शब्दाचा अर्थ आहे वेगवेगळ्या. नाही तर परत म्हणाले काय आणलं वर्गासंबंधी काही तरतुदी दिलेल्या आहेत. मग ह्याच्यामध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी, अँग्लो इंडियन, ओके, या लोकांच्या साठी खास तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी, अँग्लो इंडियन या लोकांसाठी खास तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. या सगळ्या तरतुदी 330 ते 342A 330 ते 342A या दरम्यान दिलेल्या आहेत. 330 ते 342A दरम्यान दिलेले आहे. भाग 16 विवक्षित वेगवेगळ्या वर्गांसंबंधी तरतुदी. ठीक आहे, भाग आला लक्षात. त्यानंतर भाग 17 हे सगळे छोटे छोटे भाग आहेत. ओके, तुमच्या एक एक दिवसाचे भाग आहेत. तसा विचार केला तर एक एक दिवसाचे एक एक दिवसाचे भाग येते. पण इथपर्यंत येणारी मोठी गोष्ट आहे. याला म्हणतात राजभाषा. याला काय म्हणतात राजभाषेमध्ये 4 प्रकरण आहेत. प्रकरण 1 त्याच्यामध्ये सांगितलेली आहे संघराज्याची भाषा. संघराज्याची भाषा. प्रकरण 2 प्रादेशिक भाषा. ठीक आहे, प्रादेशिक भाषा याचं कलम लिहायचं राहिलं. त्यानंतर प्रकरण 3 सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय इत्यादीची भाषा. सुप्रीम कोर्ट व हायकोर्टची भाषा. आणि प्रकरण 4 विशेष निदेशक तत्वे. विशेष निदेशक तत्वे हे आहे भाग 17 मध्ये. भाग 15 मध्ये, भाग 16 मध्ये आणि भाग 17 मध्ये तरतुदी आहेत. ठीक आहे, त्यानंतर भाग 18. या भाग 18 मध्ये आणीबाणी विषयक तरतुदी आहेत. भाग 18 मध्ये आणीबाणी विषयक तरतुदी आहेत. त्या आणीबाणी विषयक तरतुदीचा कलम आहे 352 ते 360. आणीबाणी विषयक तरतुदी आहेत. त्यानंतर भाग 19. आता आणीबाणी म्हणजे काय ते पहिले समजून घेऊ. या ठिकाणी 3 आणीबाणी सांगितले. म्हणजे केंद्र म्हणजेच आणीबाणी, राष्ट्रीय आणीबाणी, मग राष्ट्रपती राजवट, आपण त्याला राज्य आणीबाणी पण म्हणू, आणि आर्थिक आणीबाणी.
या 3 आणीबाण्यांच्या तरतुदी तुम्हाला या ठिकाणी कव्हर करायच्या आहेत. माझ्या मते हा महत्वाचा आहे. हे सगळेच भाग महत्वाचे आहेत. ओके, मी 15 पण म्हणेल. ठीक आहे, 16 मध्ये सुद्धा विचारले जातात आणि ह्याच्यात तुम्हाला SC ST OBC यांच्या संदर्भातले आयोग पण आहेत. म्हणजे हे सुद्धा एक आयोगांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. या ठिकाणी सुद्धा आयोग लपलेले आहेत. त्यानंतर भाग 17 आहेत. म्हणजे असं समजून चला ह्या प्रत्येक भागावर एखादा आयोग प्रश्न टार्गेट करू शकतो किंवा ह्या 3-4 भागांपैकी एखाद्या आयोगावर होईल. त्यामुळे सगळेच आयोग करणं गरजेचे आहे. हे महत्वाचं आणि ते महत्वाचं, याच्यापेक्षा आता सगळंच करायचं आहे. भाग 19 मध्ये संकीर्ण तरतुदी आहेत. ओके, भाग 19 मध्ये काय दिलेत? संकीर्ण तरतुदी आहेत. संकीर्ण तरतुदी आहेत म्हणजे सगळ्याच्या सगळं महत्वाचं नाही, पण तरी काही कामाचे आहेत. फॉर एक्झाम्पल 361 ऐकलं असेल तुम्ही, राष्ट्रपती आणि राज्यपालाला या ठिकाणी खास तरतूद दिलेली. राष्ट्रपती आणि राज्यपालाला कधी फौजदारी गुन्हा दाखल होत नाही. 367 161 ते 300 ओके 67 पर्यंत तिला सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्यानंतर भाग 20 मध्ये ओके संविधानातील सुधारणा म्हणजे घटना दुरुस्ती. ओके, आपण याला घटना दुरुस्ती दिलेली आहे. आर्टिकल 368 संविधानातील सुधारणा आर्टिकल 368 तुम्हाला या ठिकाणी करायचे. आणि त्यानंतर शेवटचे जे 2 महत्वाचे भाग आहेत ते भाग 21. ओके, भाग 21 त्याला म्हणतात अस्थायी संक्रमणकालीन व विशेष तरतुदी. अस्थायी संक्रमणकालीन व विशेष तरतुदी. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आर्टिकल 369 ते 392 आर्टिकल 392 हा भाग, या भागातले जवळपास 20-25 कलम काढून टाकले. त्याच्यामुळे ह्यातले मॅक्झिमम पार्ट तुम्हाला आहेच नाही. म्हणजे भाग 21 असून नसल्यासारखा आहे. फक्त पाठांतर करून ठेवा. यातलं काय, आणि अस्थायी तरतुदी होत्या. म्हणजे भारतीय राज्यघटना लागू झाल्यानंतर काही काळासाठी 2-3 वर्षासाठी ज्या गोष्टी लागू होणार होत्या त्याच गोष्टी इथं दिलेल्या आहेत, बाकी नाही. म्हणजे भारतीय राज्यघटना लागू झाली 50 ला, परंतु लोकसभा राज्यसभा चालू झाली का? सांगा बरं. नाही झाली. तुमच्या माहितीसाठी सांगतो, लोकसभा राज्यसभा आली 1952 ला. मग 1950 पासून 1952 पर्यंत कोण काम करत होतं? तर ती काम करत होती एकगृही अस्थायी संसद. लक्षात घ्या, कोण? एकगृही अस्थायी संसद. म्हणजे आपली भारतीय घटना समिती जी होती, ज्यांनी घटना बनवली, ज्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, त्याच घटना समितीला 1950 नंतर 1952 पर्यंत एकगृही हंगामी संसदेमध्ये बदलली होती. मग ह्या हंगामी संसदेच्या तरतुदी 52 नंतर बंद झाल्या. मग 52 नंतर बंद झाल्या, त्याच्यामुळे ह्या तरतुदी आता राहिलेच नाहीत. त्याच्यामुळे याच्यातले मॅक्झिमम कलम हे उडवून टाकले, सगळे काढून टाकले. मॅक्झिमम कलम 1-2 ठेवलेत, पण ते सगळे कलम काढून टाकले. त्यामुळे भाग 21 तुमच्या सिलेबसला असून नसल्यासारखं आहे. त्यामुळे कॉंग्रॅच्युलेशन, शेवटचे काही कलम वाचले. ठीक आहे. आणि भाग 22 जे तुमचा आहे ह्याच्यावरती क्वेश्चन विचारले जाईल. याला म्हणतात संक्षिप्त नाव, प्रारंभ आणि हिंदी भाषेतील प्राधिकृत पाठ. म्हणजे या ठिकाणी संक्षिप्त नाव आणि या नाव, प्रारूप या संदर्भातले तरतुदी आहेत, ज्या आहेत 393 395 393 ते 395 पर्यंत या तरतुदी दिलेल्या आहेत. तर ह्या ज्या काही तरतुदी आहेत 393 ते 395च्या या तरतुदी तुमच्या कामाच्या आहेत. म्हणून भारतीय राज्यघटनेच्या भाग 22 हे तुम्हाला आहेत. आता तुम्ही बरं मोजा, बरं सगळे भाग मोजा. तुम्हाला बरोबर भाग किती दिसतील? भाग सगळे मोजायचे. आता त्या सगळ्या मोजलेल्या भागांमध्ये बघा, आपण एक गोष्ट करू. मोजून तुम्ही नका बसू, मी तुम्हाला सांगतो. भारतीय राज्यघटनेत, मूळ राज्यघटनेत 22 भाग होते. किती भाग होते? बेरीज वजाबाकी जमतच असेल सगळ्यांना. आता बेरीज वजाबाकी करू. या 22 भागांपैकी ओके 22 भागापैकी 7वी घटना दुरुस्ती झाली. आणि या 7व्या घटना दुरुस्तीद्वारे भाग 7 आणि भाग 9 काढला होता. आठवतंय का? भाग 7 आणि भाग 9 काढून टाकला होता, ओढून टाकला होता 7व्या घटना दुरुस्तीद्वारे. ठीक आहे. म्हणजे त्यानंतर 7व्या घटना दुरुस्तीनंतर आपल्या भारतीय राज्यघटनेत किती भाग शिल्लक राहिले? ओनली 20 पार्ट्स. किती भाग शिल्लक राहिले? 20. परंतु या
नंतर, ओके, या नंतर परत हे भाग फिलफिल केले. कोणते भाग फिलफिल केले तर बघा, 42व्या अमेंडमेंट ऍक्टद्वारे, 42वी घटना दुरुस्तीद्वारे भाग 4A ऍड केला, त्यानंतर 14A ऍड केला. 42व्या घटना दुरुस्तीने भाग 4A ऍड केला, 14A ऍड केला. परत 73व्या घटना दुरुस्तीने भाग 9 परत भरला का नाही, भाग जो 9 काढला होता परत त्या भाग 9ला परत सुरू केला. परत 74व्या घटना दुरुस्तीने भाग 9A ऍड केला आणि परत 2011ला 97व्या घटना दुरुस्तीने, ओके, 97th अमेंडमेंट ऍक्ट याद्वारे भाग 9B ऍड केला. तर आता मला सांगा, 22 पैकी 2 भाग काढले होते 7व्या घटना दुरुस्तीद्वारे, भाग झाले होते 20, आणि नंतर भाग 20 मध्ये 76 द्वारे म्हणजे 42व्या घटना दुरुस्तीनंतर 1976 पासून ते 2011 पर्यंत 5 परत फिल करण्यात आले. म्हणजेच 20 + 5 = 25 भाग. म्हणून भारतीय राज्यघटनेत तुम्हाला 25 भाग अभ्यास करायचा आहे. 25 भाग, नंबरिंग 25 नाहीये, नंबरिंग 22च आहे. भारतीय राज्यघटनेच्या भागांची नंबरिंग 22च आहे, पण भारतीय राज्यघटनेत टोटल भागांची जर संख्या बघितली तर ती 25 आहे. आणि म्हणून हे सगळेचे सगळे भाग तुमच्या सिलेबसला आहेत. आणि हा सिलेबसचा पार्ट 15 मार्काचा आहे. आणि हा 15 मार्क म्हणजे 15 मार्क नाही, 15 प्रश्न येणार आहेत. आणि या 15 प्रश्नांपैकी 30 मार्क आहेत, जे की तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे टर्निंग पॉईंटचे मार्क्स आहेत. तर अपेक्षा करतो उद्यापासून आपण सरनाम्याला सुरुवात करू आणि जे भाग सांगितलेले आहेत या भागांना आपल्याला सुरुवात करायची. तर पुढचे 1.5-2 महिने कृपया करून माझ्यासोबत भारतीय राज्यघटनेच्या लेक्चर्सला सहभागी व्हा. उद्यापासून आपण एक सिरीज वाईज रात्री 10-10:30 वाजता ही लेक्चर्स घेणार आहोत. एक दिवस म्हणजे आज पहिला दिवस आहे, तर पहिल्या दिवशी फक्त मी इंट्रोडक्शन बेसिक करून देणार आहे. आता यानंतरचं जे बेसिक लेक्चर आहे ते बेसिक लेक्चर फक्त तुमच्या एक कायद्यांचं ओळख, म्हणजे आपण त्याला पण म्हणू मायनर ऍक्ट्स. मायनर ऍक्ट्स कसे असतील, काय असतील त्याबद्दलचं एक मी तुम्हाला रूपरेषा समजून सांगेल. यानंतर परत भेटू साधारणतः एक 10 वाजता. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आता काय तुमचे डाऊट्स आहेत ते आपण बघू. सगळ्यांना मी क्लिअर करेल. स्कोअर ज्या विद्यार्थ्यांचा 32 आहे त्या विद्यार्थ्यांनी तयारी करावी. 32 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी तयारीला लागावं. 32 ते ओके 31 विद्यार्थ्यांनी सुद्धा तयारी करा. आणि ज्या विद्यार्थ्यांना स्कोअर खूपच डाऊन आहे पण तरी पण त्या विद्यार्थ्यांना अभ्यासात राहायचंय, तर त्यांच्यासाठी एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवा. स्पर्धा परीक्षेमध्ये जो विद्यार्थी सातत्य ठेवतो तो यशस्वी होतो. आणि मला असं वाटतं की तुम्ही आता तुमचं सध्या काही विद्यार्थ्यांची अशी पण अवस्था असू शकते की सर आम्हाला खरंच समजत नाही की आता काय करावं, आमचा स्कोअर 30 आलेला आहे, बरोबर, कारण की माझ्याकडे तो विद्यार्थी आहे, तर त्यामुळे मी त्याचं उदाहरण घेऊन बोलेल. आता बाबा लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुमचा स्कोअर असा येतो 30 वगैरे, तर त्यावेळेस तुमच्या समोर बऱ्याचशा लोकांच्या पुढं डोळ्यासमोर अंधार येतात. परंतु एक लक्षात ठेवा, कधी कधी स्कोअर डाऊन झाला आणि समजा तुम्ही 29.50ला स्कोअर लागलाच, असं होऊ नाही शकत आहे पण तरी पण लागला, तर काय करणार तुम्ही? अभ्यास 2 महिने नाही करणार का? दुसरी गोष्ट, समजा तुम्ही नाहीच झाले क्वालिफाय, आपण असं समजून नाही झाले, तर तुम्ही असं म्हणताय की सर मग मनाने करायची का तयारी? तर बघा, तुम्ही कशी तयारी करा, मी एवढंच म्हणेल मनाने तयारी करा. का? कारण की माझ्याकडे आज जे पुस्तकाच्या मागं जे तुम्ही पुस्तकं वाचताय त्या पुस्तकाच्या मागं असलेले जेवढे लोक आहेत ना, हे पहिले बरेचसे लोक ह्याच्यातले पहिल्या अटेम्प्टला फेल झालेले आहेत, दुसऱ्या अटेम्प्टलाही फेल झालेले आहेत, तिसऱ्या अटेम्प्टलाही फेल झालेले आहेत, आणि शेवटी एक असा अटेम्प्ट त्यांनी मस्तपैकी तयार केला, त्याच्यात त्यांनी तयार केला की तिथं ते पास झालेत. मी तुम्हाला हे नाही सांगत आहे, पण तुम्हाला हे नक्की सांगेल की त्या लोकांना मी सातत्य ठेवायला सांगितलं होतं. सातत्य. मी सकाळीच एक युट्यूबवरती लेक्चर घेतलेले, ते वाटलं तर बघा, यशाचे 8 गुरुमंत्र. तर हे यशाचे 8 गुरुमंत्र तर सकाळीच लेक्चर घेतले मी. आता मला वाटलं काही लोक बघतील म्हणून, ठीक आहे. तर या गुरुमंत्रांमध्ये मी तुम्हाला एकच सांगितले, सातत्य ठेवा. सातत्य जो ठेवेल तो. आता समजा तुम्ही आहात आणि तुम्ही जर पुढे अभ्यास चालू नाही ठेवला, तुम्ही झाला, तर तुमची एकच आयुष्य आहे, ते म्हणजे पोलीस लाईफ. परत पोलीस कॉन्स्टेबल म्हणून तुम्ही पोलीस स्टेशनला जाल, ओके, PS ला जाल, PS ला मस्तपैकी काम कराल. काही लोक कंट्रोल रूमला जातील, काही लोक हेडक्वार्टरला जातील, ओके. मस्तपैकी तुमचं काम चालू होईल, तुमचा पगार चालू राहील. परत तुम्हाला एक अशी पुढचे 2-3 महिने एकदम तुम्ही अगदी लय खराब वातावरणात काढाल. आजूबाजूचे लोक तुम्हाला टॉन्ट पण मारतील, तुम्हाला वाईट बोलतील, किंवा तुम्हाला काहीतरी असं वेगळं करतील, अपराधासारखी फिलिंग येईल. परंतु एक लक्षात घ्या, ती लाईफ, ओके, जर तुम्ही अभ्यासातच राहिलात कंटिन्यू, तर
त्या गोष्टी तुम्हाला कधी फेस कराव्याच लागणार नाही. कारण की लोकांना एकच वाटेल, काही असो ह्याने अभ्यास नाही सोडला, मनातनं त्या लोकांना एकच वाटेल ह्याने अभ्यास नाही सोडलाय. आणि एक लक्षात घ्या, हर एक कधी नातं आहे, तसं तुमचा पण एक दिवस नक्कीच येणार आहे. आणि असं होईल, जर तुम्ही अभ्यासात कंटिन्यू राहिले तर तुमचा यावर्षी लॉ चांगला होईल. लक्षात घ्या मी काय म्हणतोय, यावर्षी काय होईल, तुमचा लॉ चांगला होईल. यावर्षी लॉ चांगला होईल, पुढच्या वर्षीची कधी परीक्षा येईल तेव्हाच येईल, पण तुमचा लॉ पूर्ण झालेला असेल. तुम्हाला पुढच्या वर्षी ज्यावेळेस तुम्ही परीक्षा द्याल त्यावेळेस तुम्हाला एक कॉन्फिडन्स असेल की माझा लॉ पूर्ण झालेला आहे, माझा लॉ पूर्ण झालेला आहे. आता मला फक्त पूर्वपरीक्षेचा नवीन पॅटर्नने अभ्यास करायचा आहे. आणि तुम्ही पूर्वपरीक्षेला सुद्धा काय करणार, ऍड येईल त्यावेळेस वाट नाही बघणार, तुम्ही पूर्वपरीक्षेचा पण अभ्यास हळूहळू करणार. बऱ्याचशा लोकांना मी असं म्हणतो की ज्यांचं वय बसतंय त्या लोकांनी डायरेक्टच्या पण एक्झामला फॉर्म भरा. कारण की ज्यावेळेस तुम्ही डायरेक्टच्या एक्झामचा फॉर्म भरता, मी हे माझ्या औरंगाबादच्या विद्यार्थ्यांवर ट्राय केलं होतं. निमोनी वगैरे जे लोकांचे मी नाव काल सांगितले होते त्या लोकांवरती मी हे ट्राय केलं होतं की त्यांना मी डायरेक्टचे फॉर्म भरायला सांगितलं होतं. भरा फॉर्म, बघू काय होते. नापास झालात ना, काय करणार, नापास झाल्यावर घरात बसणार, नापास झाल्यावर तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन बसणार, अभ्यासात कधी राहणार. तर भरा फॉर्म, वेगवेगळे फॉर्म भरा, पण अभ्यासात राहा, अभ्यास सोडायचा नाही. जर तुम्ही अभ्यास सोडून दुसरीकडे गेलात तर तुम्ही डिमोटिवेट झालात, तुम्ही फ्रस्ट्रेशन मध्ये येतात. आणि मला एक लक्षात आले की पोलीस लोक किती स्ट्रॉंग असले तरी फ्रस्ट्रेशन मध्ये लगेच येतात, लगेच फ्रस्ट्रेट होतात, लगेच त्यांना त्यांच्यावरचा विश्वास जातो. आणि हे मी पोलिसांबरोबर राहू नये म्हणून मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, तुम्ही किती असाल निगरगट्ट, तुम्ही किती असाल स्ट्रॉंग, पण शेवटी एक्झामची गोष्ट आली, शेवटी एखाद्या खूप प्रेम केलेलं असतं तुम्ही त्या एखाद्या एक्झामवरती, तुम्ही खूप अभ्यास केलेला असता, तुम्ही अख्या समाजाच्या वेगळं काहीतरी राहून काम करत असता, सगळ्या समाजाच्या वेगळं राहून मोठे मोठे तुम्ही फंक्शन्स ड्रॉप केलेत ह्या मागच्या काही दिवसात, दिवाळीचा ड्रॉप केला, बाकीच्या गोष्टींचा ड्रॉप केला, सणसूद सगळं सोडलं आणि तुम्ही अभ्यास करताय. बराचसा तुम्ही त्याग केलेला आहे. मग ते असंच का फक्त झालं, चला एक्झाम झाली मग आता झालं सोडलं आणि सगळ्या बाकी गोष्टी केल्या, यासाठी नाही केलं तुम्ही. हे सगळं कशासाठी केलंय, तर काहीतरी गोष्ट आहे ना, तुम्हाला काहीतरी मिळवायचंय, तुमचा तो काळा बेल्ट तुम्हाला लाल करायचा आहे. ओके, तो काळा शूज तुम्हाला लाल बनवायचा, खांद्यावर स्टार आणायचे, ह्या सगळ्या गोष्टींसाठीच तुम्ही करताय ना. तर तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, अभ्यासात राहणं गरजेचं आहे. मी निमोनी आणि बाकीच्या सगळ्या लोकांना, ते पण लोक फेलच झाले होते, ते थोडीच पास झाले होते, पण त्यांना फेल झाल्यानंतर त्यांनी असं नाही विचार केला ना की जाऊ दे आता मी काय करतो, अभ्यास असाच करतो वरच्यावर. नाही, अभ्यास डीपमध्येच करायचा. आणि अभ्यास ज्यावेळेस तुम्ही डीपमध्ये करताना तर तुमच्यातला एक विद्यार्थी जागा राहतो काय, आणि तोच विद्यार्थी पुढच्या वर्षीच्या परीक्षेला जर फेज तुम्ही परत कराल तर तुम्हाला एक नक्कीच तुम्हाला एक आनंद मिळेल की यस आपण चांगल्या पद्धतीने कव्हर करतोय. म्हणून बघा, तुम्ही विचार करा. तर तुम्हाला मी एवढं तर सांगेल, एक शिक्षकाच्या नात्यानं तर नक्कीच सांगेल की अभ्यासात राहणं हे तुमचा सगळ्यात महत्त्वाचा परमधर्म आहे, आणि आमचा धर्म आहे तुम्हाला शिकवत राहणं. ठीक आहे, चला थँक्यू सो मच. परत भेटू 10 वाजता. जरा 1-2 दिवस द्या, 1-2 दिवसात जरा मला पण शेड्यूल सेट करावं लागेल. मलाही शेड्यूल सेट करणं, तुमच्या PPT सेट करणं, त्याला 1-2 दिवस देत चला. बरेचसे विद्यार्थी फोन पण करतायत, त्यांना फोन पण उचलता येत नाहीये. ओके, तर त्याला थोडासा मला पण वेळ द्या. मी तुम्हाला उद्या, म्हणजे आजपासून तर तुमचं एक स्टार्ट झालंच आहे, पण उद्या तुमचं एकदम रेग्युलर स्टार्ट करण्याचा मी प्रयत्न करेल. अगदी 7 वाजता म्हणजे 7 वाजता. राईट, थँक्यू सो मच.